ही एक मॅच टप पाहायला मिळते। पहिल्या षटकाचा खेळ अमोल ठाकूर या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळते। पाहूया या वेळेस क्या बात आहे, क्या बात आहे, पूर्णपणे ब्लॉक करून ठेवलं होतं फलंदाजास। यॉर्कर लेनचा चेंडू होता, हलकीची अपील सुद्धा केली होती, परंतु आपण पाहतो एसटीना मिस करत असताना पंचांच्या माध्यमातून ही आपण पाहतोय लेग बायच्या स्वरूपात धाव घोषित केली गेली आहे। धावसंख्या 2 अंकावरती जाऊन पोहोचते। पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे। 4 षटकांचा मित्र सामना पाहायला मिळतोय। पुढील चेंडू यावेळेस खोदून काढण्याचा प्रयत्न होता, मिस टाइम झाला। या ठिकाणी फलंदाज बाद होतोय करण पाटील एका धावेवरती। या ठिकाणी खोदून काढण्याचा प्रयत्न होता, परंतु मी प्रशंसा करेन गोलंदाजाची। अतिशय बलाढ्य टीम आहे आणि आपल्या समोर मोठा फलंदाज आहे। कुठल्या प्रकारची चिंता न, दडपण न बाळगता चांगला चेंडू। या वेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला या ठिकाणी लंगॉनच्या रिजन मध्ये चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न, थोडीशी चुकी फंबल झाले आणि एकीचा दुसरीमध्ये परिवर्तन लगेच आपल्याला करताना पाहायला मिळालं। या 2 धावेने धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 4 या अंकावरती। पुन्हा एकदा पाहूया या वेळेस एक कडक फटका आहे, गॅप मध्ये जाईल का, परंतु क्षेत्ररक्षण खूप चांगल्या पद्धतीचं पाहायला मिळालं। एक धाव एकापेक्षा अधिक काही नाही। या धावसंख्या 5 या अंकावरती जाऊन पोहोचते। पूर्णपणे बांधून ठेवलेले, आतापर्यंत मोठा फटका खेळू देत नाही। या लाईन लेन मेंटेन ठेवली गेली आहे। पहिला षटक पॉवर प्लेच आहे, परंतु पॉवरफुल गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। रडारमध्ये देत नाही चेंडू। इथेही पाहू शकता आपण ऑफस्टंपवर ठेवला होता चेंडू, हवं तिथं खेळता आलं नाही आहे। मारायचं होतं, स्क्वेअर कट करायचं होतं, परंतु आपण पाहिलं ऑनसाईडला चेंडू मात्र निघून गेला। एक धाव घेतली गेली। एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती लागली गेली, ती म्हणजे आपण पाहू शकता 6 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये। म्हणजे अतिशय पॉवरफुल गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली। तर मित्रांनो बोलूया आपण एका स्वागताकडे। आमचे या ट्रॉफी स्पॉन्सर ज्यांच्या माध्यमातून आम्हाला नक्कीच ट्रॉफी स्पॉन्सर केलेली आहे। प्रथम, द्वितीय, तृतीय, त्यानंतर बेस्ट बॅटर आणि बेस्ट बॉलर ह्या आकर्षक ट्रॉफी ज्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले गेले आहेत। कलाविश्वाचे अनुबाई चंद्रकांत पाटील यांच्या स्मरणार्थ शरद चंद्रकांत पाटील साहेब ते आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांचा हेतूची सन्मान शाखाप्रमुख गणेशजी तरे साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते शरद चंद्रकांत पाटील साहेबांना आपण सन्मानित करायचं आहे। हे आपण पाहू शकता ज्यांच्या माध्यमातून हे चषक आम्हाला नक्कीच स्पॉन्सर केले गेले आहेत। आमचे ट्रॉफी स्पॉन्सर या आकर्षक ट्रॉफीज जे आपण पाहतोय, ज्या ऑल ट्रॉफीज आम्हाला नक्कीच शरद पाटील साहेबांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले गेलेले आहेत। शरद मामा पाटील साहेब त्यांची प्रमुख उपस्थिती इथे आपल्याला पाहायला मिळते। कैलासवासी अनुबाई चंद्रकांत पाटील यांच्या स्मरणार्थ या ट्रॉफीज त्यांनी आम्हाला स्पॉन्सर केल्या आणि त्यांचा हेतूची सन्मान इथे केला जातोय। हे आपण पाहू शकता गणेश तरे जे शाखा प्रमुख आहेत त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे केला गेलेला आहे। या सन्मानानंतर बोलूया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे। नवीन गोलंदाज अजय शिंदे येतोय। यावेळेस टॅप केलेल्या चेंडूला कव्हरच्या रिजनला चेंडू निघून गेला। एक धाव या ठिकाणी घेतली जाते। मोठा फटका लागू देत नाही आहे। याला कारण एकच की तुम्ही जी गोलंदाजी हाताळताय ती खूप चांगल्या पद्धतीची, फलंदाजाची शारीरिक भाषा ओळखून टाकण्यासाठी माहीर हे सर्व गोलंदाज आपण पाहतोय। कारण समोर टीम बघितल्या साई स्पोर्ट खारबाव एक बलाढ्य टीम, त्या संघासमोर चांगली कामगिरी। इथेही पाहू शकता आपण अल्टी पलटी करण्याचा प्रयत्न होता, परंतु आपण पाहतोय 2 पायांच्या मधून चेंडू मात्र फरार झाला। यष्टीरक्षकाच्या हातामध्ये कुठल्या प्रकारची धाव नाही, निर्धावची झाली सांगता। धावसंख्या आपण पाहतोय 7 या अंकावरती अजूनही स्थिर आहे। 4 षटकांचा सामना आहे।
पहिल्या षटकामध्ये बांधून ठेवलं होतं ना, इथेही तेच काम अजयही करतोय. पाहूया यावेळेस लॉंगऑफच्या रिझनमध्ये चेंडू डीपला ट्रॅव्हल झाला. इथेही एकच धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. प्रशंसा करावी लागेल पूर्णपणे या ठिकाणी मित्र म्हणेन दबाव बनवलेला आहे, प्रेशर बनवलेला आहे फलंदाजीवरती. कारण जेव्हा मोठा फटका येत नाही आहे तेव्हा त्याचा दबाव निश्चित असतोय आणि मग चांगल्या चेंडूवरती सुद्धा खराब फटका खेळला जातोय. काय घडेल पाहूया पुढील चेंडूवरती. यावेळेस चपल झाले, क्रॉस झाले, जागा बनवली, गॅप आहे, चेंडूला फेकून दिलं बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये, सीमा पार, चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 12 अंकावरती जाऊन पोहोचते. एक मित्र म्हणेन हा चौकार या स्कोर कार्डमध्ये संजीवनी भरणारा पाहायला मिळतोय, कारण अजूनपर्यंत एक मोठी बाउंड्री आली नव्हती आणि इथनं आता धावांचा खऱ्या अर्थाने आघात झालेला, सुरुवात झालेला आहे. पुढील चेंडू इथेही पाहतोय आपण अतिशय चांगल्या पद्धतीचा हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळाला होता, परंतु कहीं पे निगाह कहीं पे निशाणा, चेंडू मात्र निघून आला. किपरच्या हातामध्ये कुठल्या प्रकारची धाव नाही आहे, निर्धावची या ठिकाणी सुद्धा होते सांगता. एक चौकार लागल्यानंतर कमबॅक करतोय. यावेळेस अल्टी पलटी केला जातोय, चेंडू मात्र पाहूया शतरषक आहे, मात्र फसवेगिरी केली जाते चेंडूच्या माध्यमातून. शतरषकच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार. या ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर 10 धावा आलेले आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 16 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. एक मेंटेनन्स ठेवलेला आहे स्कोअरला मित्र म्हणेन. एक 12-13ची सरासरी एक मित्र म्हणेन चांगल्या मजबूत स्थितीची असेल, परंतु या ठिकाणी आपण पाहतो की 8ची सरासरी राखताना पाहायला मिळते. प्रेम येतोय गोलंदाजी मार्कवरती. प्रेमलाही अशीच गोलंदाजी करावी लागेल. या उलट मित्र म्हणेन साई स्पोर्ट खारबाव संघाला आता पलटवार करावा लागेल. पलटवार नेहमी क्रिकेटचा खेळ जाणला जातोय, जिद्दीने चिकाटीने खेळला जातोय, परंतु आता मात्र कुठेतरी हात खुले करावे लागतील, कारण धावा धावफलकावरती कमी आहेत. 2 षटकांचा अजूनही खेळ शिल्लक आहे. या 2 षटकामध्ये जवळजवळ 25 ते 30 धावा येणं गरजेचं आहे, कारण आपण जर पाहिलं तर ताडाली संघाकडे सुद्धा स्फोटक फलंदाजीचा भरणा पाहायला मिळतं. मागील मॅचमध्ये काय खेळली गेली टीम पाहूया. या ठिकाणी पुन्हा एकदा प्रेम गोलंदाजी मार्कवरती. यस, जीवन असो खेळ असो, समोर दिसते आपल्याला की चुकी आहे तर एक पाऊल मागे या आणि नव्याने सुरुवात करा. आपल्या फॉलोथ्रूमध्ये काहीतरी चुकी वाटते आणि त्या चुकी कारणास्तव पुन्हा एकदा तयार होईल आपल्या गोलंदाजी मार्कवरती. या संध्याकाळच्या सत्रामध्ये उपस्थित या व्यासपीठावरती आमच्या लाडके मान्यवर या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. गोलंदाज टर्न झालेला पाहायला मिळाला. या ठिकाणी क्या बात आहे, तेच तर्रार वेगवान चेंडू हाताळताना पाहायला मिळतोय. एक धाव कंप्लीट केली, दुसरीचा प्रयत्न आणि या ठिकाणी आपण पाहतोय 2 धावा सहजरित्या पूर्ण करताना पाहायला मिळाल्या. डायरेक्ट हिट झाला असता परिणाम काय वेगळा राहिला असता, परंतु हिंमत दाखवली आणि हिंमतला किंमत मिळत असताना एकीचं दुसरीमध्ये परिवर्तन होताना पाहायला मिळाले. जरूर या धावा लेगबाच्या स्वरूपाने आल्या, परंतु धावा येणं गरजेचं आहे. त्या धावा कशाही येवत धावफलकावरती धावा जमणं गरजेचं आहे. धावसंख्या या ठिकाणी 18 या अंकावरती जाऊन पोहोचते. 3ऱ्या ओव्हरचा खेळ चालू आहे. प्रेम हा गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती. भन्नाट वेग पाहायला मिळतोय. 30 सर्कलच्या बाहेरून रनअप पाहायला मिळतोय. यावेळेस पाहतोय आपण फ्लायटेड टाईप डिलिव्हरी पाहायला मिळाली. एक धाव कंप्लीट केली जाते, दुसरीचा घातक प्रयत्न ठरू शकतोय आणि लेझी क्रिकेट मित्र म्हणून या ठिकाणी पाहायला मिळालं. थ्रो वेगाने फेकायला हवं होतं, तसं काही झालं नाही आहे. 2 धावा घेतल्या गेल्या. 2 धाव्याने 20 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचतंय. जवळजवळ 45-50 पर्यंत धावसंख्या असणं गरजेचं आहे. अजून येणाऱ्या फलंदाजांमध्ये भरपूर चांगली क्षमता आहे, परंतु आजचा राखून मात्र खेळ तुम्हाला चांगलं करावा लागतंय आणि मैदानाच्या आतमध्ये इथं तो खेळ चालू आहे. पाहूया आता मात्र खेचलेल्या ऑन साईडला चेंडू ट्रॅव्हल्स होते डीपमध्ये. इथेही पाहतोय आपण एकीचं दुसरीमध्ये परिवर्तन होताना. तिसरीचाही आज प्रयत्न आणि या 3 धावा या ठिकाणी आपण पाहतोय पाहता पाहता कंप्लीट केल्या जात आहेत.
3 धाव्याने स्कोर कार्डमध्ये 23 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचते. 23 धावांमध्ये फक्त 2 चौकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे जास्तीच्या धावा तुम्हाला पळून पूर्ण कराव्या लागल्या आहेत, कारण क्रिकेटची लाईन म्हटली जाते. कारण गोलंदाजी खूप धारदार पाहायला मिळते. अशा ठिकाणी तुम्हाला मोठी बाउंड्री येत नाही आहे, तर सिंगल डबल टेबलचा खेळ योग्य आहे. तो करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. 23 धावा धावफलकावरती अजूनही स्थित पाहायला मिळत आहेत. यानंतर भाटाले आपण तयार राहायचं आहे. आजच्या दिवसातून क्वालिफायचा तो सामना पाहायला मिळेल. पुढील चेंडू यावेळेस पुन्हा एकदा पाहतोय मिडगडच्या रिजनला फिल्डिंग तशी खास पाहायला मिळाली नाही आहे. चुकी वारंवार चुकी, एकीचं दुसरीमध्ये परिवर्तनही करताना पाहायला मिळत आहेत. 2 धावा या चेंडूवरती घेतल्या जात आहेत. 2 धाव्याने धावसंख्या आपण पाहतोय 25 या अंकावरती जाऊन पोहोचते. या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर सिंगल डबलचा जास्त खेळ पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती 2, दुसऱ्या चेंडूवरती 2, तिसऱ्या चेंडूवरती 3, त्यानंतर 2. म्हणजे बाउंड्री आली नाही आहे, परंतु धावा भरपूर आल्यात या ओव्हरमध्ये. 9 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत 4 चेंडू मागे. अजून या ओव्हरती 2 चेंडू शिल्लक आहेत. एखादा मोठा फटका आला तरी चांगली ओव्हर पाहायला मिळेल. यावेळेस पाहू शकता आपण ऑन साईडला क्षेत्ररक्षक दूर आहे. जोपर्यंत पोहोचेल तोपर्यंत चेंडू मात्र पोहोचला जातो सीमा पार, चौकार. तिसरं षटक चालू आहे. धावसंख्या मित्र म्हणेन आता बरोबर आलेले आहे रुलावरती. या ओव्हरमध्ये धावा अधिक जमा झाल्या त्या कारणास्तव पुन्हा एकदा पाहूया. प्रेम तयार होतोय. यावेळेस मात्र उडावलाय हवाई सफर. चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. बिग हिट षटकार. ओव्हर क्रमांक कंप्लीट झाले. या ठिकाणी आपण पाहतोय तिसरं. धावसंख्या धावफलकावरती लागल्या गेल्या त्या म्हणजे 35 या ओव्हरमध्ये आल्या त्या म्हणजे भरपूर धावा. 19 धावा 19 धावा या ओव्हरमध्ये जमा झाल्या त्या कारणास्तव एक चांगला टोटल स्कोअर कार्डवरती लागला गेला आहे, ज्याची अपेक्षा केली असेल निश्चितच साई स्पोर्ट खारबाव संघाच्या संघनायकाने. शेवटचं अंतिम षटक आहे. पाहूया या षटकामागे किती धावांची मजल मारली जाईल. पहिल्या इनिंगचा या ठिकाणी खेळ चालू आहे. साई स्पोर्ट खारबाव वर्सेस आपण पाहतोय वराल देवी ताडाली. ही बिग मॅच. यानंतर मात्र एक अधिक चांगल्या पद्धतीने मॅच पाहायला मिळेल. या सामन्यातील विजेता संघ ब्राह्मणदेव भाटाले या संघासमोर खेळेल. भाटाले संघाकडे सुद्धा ॲबिलिटी एक क्षमता आहे. मागील मॅच आपण पाहिली किती चांगल्या पद्धतीची. 35 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. शेवटचं अंतिम षटक आहे. भाविक बजागे येतोय गोलंदाजी मार्कवरती. आतापर्यंत चांगली कामगिरी फटकेबाजी पाहायला मिळेल. प्रणय पाटील यांच्या माध्यमातून 2-3 चौकार आणि 1 षटकारांची एक चांगली इनिंग पाहायला मिळाली. करण पाटीलवरती भरपूर काही दारोमदार होतं, त्याला काही खास करता आलं नाही. या फक्त 1च धाव जमा करता आली. अक्षय पाटील चांगली साथ देतोय प्रणय पाटील यासाठी. प्रणय 22 धावांवरती खेळतोय, तर अक्षय आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 9 धावांवरती खेळतोय. एकंदरीत 35 धावा धावफलकावरती. 2 षटक खूप चांगल्या पद्धतीचं वराल देवी ताडाली संघाच्या माध्यमातून पाहायला मिळालं. परंतु तिसऱ्या ओव्हरमध्ये या ठिकाणी आपण पाहिलं तर आक्रमण पाहायला मिळालं. भाविक बजागे या ठिकाणी सन्मान्य विकासजी पाटील साहेबांचं
आगमन झालेलं आहे या क्रीडा मंचावरती मनपूर्वक आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या ठिकाणी आपण पाहतोय काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये आणि तिसरीचाही प्रयत्न इथं पाहायला मिळत होता. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धाव्याने 37 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचते. एक तालमेल पाहायला मिळाला नव्हता, परंतु इथं चेंडू कलेक्शनमध्ये चुकी पाहायला मिळाली आणि त्याचं परिवर्तन एकीचं दुसरीमध्ये पाहायला मिळालं. 37 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. पुढील चेंडू पाहूया. यावेळेस पाहतोय आपण सुळे रिजनच्या रिजनला चेंडू ट्रॅव्हल झाला. एकच धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. शेवटचं षटक आहे, इथेही मोठा फटका लागू दिला नाही आहे भाविक बजागे यांच्या माध्यमातून. आतापर्यंत 2 चेंडू टाकून झालेले 3 धावा खर्च केलेले आहेत. यावेळी सफल झाले ते क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु इथेही आपण पाहतोय की फटका लागत नाही आहे. सिंगलचाच खेळ या ठिकाणी सुद्धा पाहायला मिळाला. अजून मोठे फलंदाज डगआउटमध्ये आहेत, परंतु इथं फलंदाजी बाद होत नाही आहे आणि मोठा फटकाही लागत नाही. एक चांगली भाविक बजागे यांच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडूमध्ये फक्त 4च धावा खर्च केल्या. एकंदरीत धावा आपण पाहतोय धावफलकावरती 39 या अंकावरती जाऊन पोहोचली आहे. क्या बात आहे. तिसऱ्या ओव्हरमध्ये भरपूर धावा आल्या, परंतु या ओव्हरमध्ये कुठेतरी कमबॅक केलेला आहे भाविकने. भाविक यास दाद द्यावी लागेल. विकेट प्राप्त करत नाही, परंतु धावांवरती रोख जरूर लावला आहे. यावेळेस पाहतो एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये क्या बात आहे. अफलातून फटका, चेंडू सीमा पार, चौकार. या ठिकाणी आपण पाहतोय ऑन साइडला चेंडू खेळून काढला आहे. एकच धाव इथे घेतली जाते. इथे ओव्हरथ्रोचा प्रयत्न, ही क्षेत्ररक्षण कुठेतरी मित्र म्हणेना खरा पाहायला मिळालेला आहे. या पूर्ण इनिंगमध्ये 100 धावा ज्या खर्च झाल्या, या क्षेत्ररक्षणामुळे भरपूर धावा खर्च झाल्या. 44 धावांवरती 44 धावांवरती आपण पाहतोय धावफलकी जाऊन पोहोचला आहे. शेवटचा अंतिम षटक आहे आणि या षटकातील शेवटचा चेंडू फेकणं बाकी आहे. पहिल्या पारीतील साईस्फोर्ड खारबाव आतापर्यंत आपण पाहतोय 44 या अंकावरती आहे. पाहूया शेवटचा चेंडू काय येईल. षटकार येईल, चौकार येईल, 3-2-1 डॉट विकेट. काय घडेल, काय बिघडेल, येणारा काल सांगून जाईल. पाहूया शेवटचा चेंडू. भाविक बजागे एक चौकार जरूर लागला, परंतु कुठेतरी धावांवरती रोख लावता आले. यावेळेस अल्टीपल्टी खेळण्याचा प्रयत्न पाहूया. चेंडू गॅपमध्ये जरूर ढकलला गेला आहे, परंतु क्षेत्ररक्षण लगेच कव्हर करताना पाहायला मिळाले. आणि या ठिकाणी आपण पाहतोय शेवटच्या चेंडूवरती येत आहेत 2 धावा. 2 धावेने धावसंख्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर 46 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. आता मात्र 47 धावांचं टार्गेट या ठिकाणी पाहायला मिळते वडालदेवी ताडाली या संघासमोर. यानंतर आपण पाहूया 4 षटकांमध्ये 47 धावांचं आव्हान आहे वरालदेवी ताडाली संघासमोर. या 47 धावा बनतील की थांबल्या जातील या ऐकूया अच्छा या सत्रामध्ये अजय घरतसर यांच्या आवाजाने. थँक्यू सो मच मनोज ठाकरे. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे.
सुमित म्हात्रे चषक 2025 या टेनिस बॉल क्रिकेटच्या महासंग्रामामध्ये साईश खारबा विरुद्ध वराळदेवी स्पोर्ट्स ताडाळी असा हा ग्रामीण गटातील एक महत्त्वाचा सामना. मॅचच्या सेकंड हाफला आपण सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी पाहुण्यांच्या सन्मानाकडे वळूयात. सन्मान्य विकासजी पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान स्वप्नील पाटील यांच्या शुभ हस्ते केला जाईल. स्वप्नील पाटील यांना विनंती करतोय आपण विकासजी पाटील साहेबांना सन्मानित करावं. आपला अमूल्य वेळ ते या स्पर्धेसाठी देत आहेत. एक महत्त्वाची उपस्थिती या ठिकाणी विकासजी पाटील साहेबांची आपल्याला पाहायला मिळते. सुमित म्हात्रे चषक 2025 मध्ये त्यांचा हा शुभ सन्मान, हा शाही सन्मान या व्यासपीठावर आपण करीत आहोत. आलेल्या प्रत्येक पाहुण्याचा यथोचित सन्मान हे देखील एक मोठं वैशिष्ट्य या स्पर्धेचं आणि पाहुण्यांची सातत्याने रेलचेल आपल्याला व्यासपीठावर पाहायला मिळते. थँक्यू सो मच विकासजी पाटील, आपण आलात आणि खऱ्या अर्थानं आपण स्पर्धेचा आनंद द्विगुणित केलात. स्पर्धेला आपल्या उपस्थितीनं 4 छान लागलेत, त्याबद्दल आपले शतशः आभार देखील आणि पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. चला लगेच फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे आहेत. सन्मान्य भावेश पाटील साहेब हे देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. एकविरा ग्राफिक्सचे भावेशजी पाटील. त्यांचा देखील शुभ सन्मान आपण इथे करीत आहोत. त्याचा त्यांनी स्वीकार करावा अशी त्यांना विनंती आहे. भावेशजी पाटील साहेब. सलामीचे फलंदाज पाठवून द्यायचे आहेत. विनंती असेल वराळदेवी स्पोर्ट्स ताडाळी संघाला, अजिबात आपण उशीर करू नका. एकविरा ग्राफिक्सचे प्रोप्रायटर भावेशजी चौधरी. गणेशजी तरे यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण भावेशजी चौधरी साहेबांना सन्मानित करावं. एकविरा ग्राफिक्सचे ते प्रोप्रायटर आहेत. मान्यवरांची मांदियाळी सुमित म्हात्रे चषक 2025 टेनिस बॉल क्रिकेटचा हा देदीप्यमान सोहळा. पाहुण्यांचा यथोचित सन्मान या व्यासपीठावर. शिवसेना युवासेना काल्हेर आणि बंद्र्या मारुती काल्हेर संघाच्या वतीनं हा सन्मान आपण करीत आहोत. आणि आता पाहुण्यांच्या सन्मानानंतर थेट जाऊयात मैदानात, जिकडे 47 धावांचा पाठलाग करायचा आहे वराळदेवी स्पोर्ट्स ताडाळी संघाला. पहिल्या मॅचमध्ये त्यांनी धावांचा पाठलाग करत असताना सामना जिंकला आणि साईश खारबाव संघाचा आपण विचार केला तर धावांचं संरक्षण करत असताना त्यांनी सामना जिंकलेला आहे. 2 चेंडूमध्ये 1 धाव डिफेंड करून दाखवली होती. पहिल्या फेरीच्या मॅचमध्ये पोगाव संघाला पराभूत केलं होतं. नितेश पाटीलनं ते षटक टाकलं होतं. नेहलनं मात्र तो जो झेल टिपला होता तो अप्रतिम अविस्मरणीय असा झेल होता, जेव्हा 1 बॉलमध्ये 1 धावेची आवश्यकता होती. मात्र तो सामना वेगळा होता, हा सामना वेगळा आहे. वेळेच्या बाबतीत सहकार्य करावं हीच विनंती आहे सर्व खेळाडूंना. मागचा सामना 40+ आपण बघितला, किती लवकर ते खेळाडू खेळले, अगदी योग्य वेळेत तो सामना त्यांनी कंप्लीट केला. हर्षल चौधरी आणि अमित चौधरी हे सलामीवीर खेळपट्टीवर दाखल झालेले आहेत. अक्षय पाटील पहिल्या षटकासाठी सज्ज. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट जात असताना पहिला बॉल आणि पहिलाच बॉल भिरकावून दिलाय. डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून बॉल जाईल सीमारेषा पार. खरं तर डीपमध्ये फिल्डर देखील नव्हता, फिल्डर सर्कलच्या आतमध्ये होता आणि फिल्डर डीपमध्ये असता तरी देखील काही फायदा झाला नसता. येथे बॉल पहिल्याच बॉलवर खणखणीत असा षटकार अमित चौधरीच्या बॅटमधून. मात्र दुसरा बॉल अप्रतिम खोलवर टप्पा. फुलर लेनचा बॉल होता, वेग चांगला धारण केलाय, बीट केलाय बॅटरला, डॉट बॉल येतोय आणि याची अपेक्षा असणारच आहे. अक्षय पाटील चांगला गोलंदाज आहे. मागच्या मॅचमध्ये देखील खरं तर पहिलं षटक त्याचं एवढं प्रभावी नव्हतं. दुसऱ्या ओव्हरमध्ये मात्र त्यानेच आपल्या संघाला कमबॅक करून दिलं होतं. ज्या ओव्हरमध्ये त्याने फक्त 2 धावा दिल्या होत्या आणि 2 गडी बाद केले होते, तेथून तो सामना बदलताना दिसला. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे, विकेट कीपर डाऊन द बॉल. झेल स्वीकारला गेलाय. पंचांचं बोट आकाशाकडे, फलंदाज बाद. कॉट बिहाइंड साठी कुठल्याही प्रकारचा रिव्ह्यू नाहीये.
पहिला धक्का बसतोय अमित चौधरीच्या रूपात. पहिल्या बॉलवर षटकार, परंतु तदनंतर विशेष असं काहीच करता आलं नाही. इम्प्रोवाइज फटका खेळण्याच्या नादात तो बाद होतोय. धावसंख्या 1 बाद 6. बाल्या मामा एक नंबर. आणि त्यानंतर बॉल हाताला देखील लागलेला आहे. योग्य निर्णय पंचांचा आपल्याला पाहायला मिळतोय. 47 धावा बनवायचे विजयाकरिता 4 ओव्हर्समध्ये. जवळपास 12ची सरासरी प्रतिषटक गाठायची आहे. वराळदेवी स्पोर्ट्स ताडाली विरुद्ध साईश खारबाव असा हा सामना. आणि यानंतर आजच्या दिवसातील शेवटचा सामना आपल्या समोर असेल. चालू सामन्यातील विजेता संघ विरुद्ध जय ब्राह्मणदेव भाटाळे. नवीन बॅटर अमोल ठाकूर मैदानामध्ये. मागच्या सामन्यातील हिरो 31 धावांची अप्रतिम खेळी साकारली होती अमोल ठाकूरनं. चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. या मॅचमध्ये देखील गोलंदाजी अप्रतिम केली होती पॉवर प्लेमध्ये. फक्त 5 धावा खर्च करत असताना एक महत्त्वाचा गडी बाद केला होता. पण आता बॅटिंग देखील चांगली करावी लागणार आहे सामना जिंकण्याकरिता. आल्या स्विंग केला ऑन साईडला. वेगानं वारे वाहत आहेत ऑन साईडला. फिल्डर बॉल खाली. कॅच 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 टिपला गेलाय सीमारेषेलगत. फलंदाज बाद, परंतु फलंदाज धावतायत बघायचंय. ठिकाणी फिल्डर चेतन, छोटा चेतन, लाडाने छोटा चेतन देखील म्हणतात. आणि खंबाल्याच्या स्पर्धेमध्ये मला आठवतं त्यांनी तिकडे 3 झेल एका मॅचमध्ये टिपले होते. तेव्हाच तो छोटा चेतन म्हणून उल्लेख आपण करत होतो सुभाष धुमाळ. छोटा चेतन परंतु मोठमोठी कामं करतोय आउटफील्डमध्ये. अमोल ठाकूरच्या खेळीचा अंत झालाय. खरं तर टायमिंग चुकलं होतं, परंतु तरी देखील वाऱ्याचा वेग फार आहे तिकडे. असं वाटलं होतं की कदाचित बॉल निघून जाईल सीमारेषा पलीकडे, परंतु तसं होऊ दिलेलं नाही. चेतननं अप्रतिम कॅच. नवीन बॅट्समन कीर्तिराज. 6 धावांवर 2 महत्त्वाचे बॅटर माघारी परतलेत. आणि आता हॅट्रिकच्या उंबरट्यावर गोलंदाज अक्षय पाटील काय कमबॅक केलंय. पहिल्या बॉलवर षटकार आला होता. नेक्स्ट बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. याही वेळेला बॉल हवेत आहे. स्विंग केलाय. हा फटका छान आहे. वेकेंट एरियामधून बॉल चाललाय. एक टप्पा घेऊन सीमारेषा पार. चौकार. ठरवून आलेले आहेत की प्रत्येक बॉलवर आक्रमण करायचं आहे, कारण 47 धावा 4 ओव्हर्समध्ये बनवायच्या आहेत आणि त्यापैकी पहिलं षटक हे पॉवर प्लेचं आहे. त्यामुळेच रिस्क घेत आहेत, परंतु चांगलं टायमिंग साधत असताना चौकार प्राप्त केलाय. कीर्तिराजनं आणखी एक मोठा फटका बिहाइंड स्क्वेअर ऑन साईडला भिरकावून दिलाय बॉल. पुन्हा एकदा बॉल सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय षटकार.
येस, टी व्ही पंचांची मदत आपण घेत आहोत, कारण कुठल्याही संघावर अन्याय होणार नाही याची पूर्णपणे दक्षता आयोजकांकडून घेतली जात आहे. या स्पर्धेमध्ये शिस्तबद्धता आणि पारदर्शकता ही ओळख आहे या स्पर्धेची, आणि भरपूर आतमध्ये लँड झालेला आहे बॉल. हा चौकार असेल, 4 धावा. मात्र जबरदस्त फटकेबाजीला सुरुवात केली कीर्तिराजनं. आल्या बॅक टू बॅक 2 चौकार ठोकलेत. पहिलं षटक झाले समाप्त. धावसंख्या ताडाळी संघाची 2 बाद 14. 2 गडी बाद केले खरे अक्षय पाटीलनं, परंतु त्याच्यावर आक्रमण सातत्यानं होत राहिलं आणि अखेर थोडंसं खर्चिक षटक राहिलं. आता समीकरण आहे 18 चेंडू आणि 33 धावा. प्रतिषटक 11ची सरासरी गाठायची आहे. सुरुवातीला जवळपास 12ची होती, पण पहिल्या ओव्हरमध्ये 14 आलेले आहेत, त्यामुळेच समीकरण थोडंसं का होईना सोपं होत आहे, पण ते तेवढंही सोपं नाही आहे जेवढं वाटते. यासाठी देखील भरपूर मेहनत करावी लागणार आहे फलंदाजांना. चांगली बॅटिंग येथून देखील करावी लागणार आहे. गोलंदाजीसाठी सूरज पाटील सज्ज होत असताना मुंडोरा एंडकडून मैदानाचं हे उत्तर टोक आपल्याला पाहायला मिळतंय. आणि सध्याच्या घडीला जे वारे वाहत आहेत पश्चिमेकडून पूर्वीकडे अतिशय वेगानं वारे वाहत आहेत. हर्षलकडे स्ट्राईक. हवेच्या दिशेनंच खेळण्याचा प्रयत्न होता, स्विच इट करायचा होता, परंतु संपर्क योग्यरित्या बनवता आला नाहीये. बॉल गेला ऑन साईडला. एक धाव इथे मिळते. बॅट आणि बॉलचा संपर्कच नव्हता. पंचांचं मत आलंय लेग बाई. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या 15 या आकड्यावर जाऊन पोहोचते. चुरशीच्या सामन्याची अपेक्षा आहे सर्व क्रिकेट रसिकांना. साईश खारबाव संघ या हंगामामध्ये खरं तर संघर्ष करताना दिसलेला आहे. बऱ्याचशा स्पर्धांमध्ये पहिल्या फेरीमध्ये देखील बाद झालाय, पण आज पहिल्या फेरीचा सामना एक वेळ वाटत होतं की इथे देखील ते गारद होतील पहिल्या फेरीत, परंतु कमबॅक ज्या पद्धतीनं करून दाखवलं. अगोदर फलंदाजीमध्ये मोनिश तरेनं आणि त्यानंतर गोलंदाजांनी शेवटच्या 3 ओव्हर्समध्ये जो पलटवार केला होता तो वाखाणण्याजोगा राहिला. या मॅचमध्ये पुन्हा एकदा त्यांना पलटवार करायचा आहे. सामना खरं तर सध्याच्या घडीला दोलायमान अवस्थेत पाहायला मिळतोय. जो संघ येथून जास्त चांगला खेळ दाखवणार आहे तोच संघ जिंकणार आहे. 17 चेंडूंचा खेळ बाकी. विजयासाठी अजूनही 32 धावांची आवश्यकता. राऊंड द विकेटनं फुलर लेनचा बॉल प्ले अँड मिस. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. खरं तर पहिल्या बॉलवर स्ट्राईक रोटेट झालेली आहे आणि ही एक चांगली बाब घडली असं म्हणता येईल ताडाळी टीमसाठी, कारण डावखुरा फलंदाज आता स्ट्रायकिंग एंडला आलाय. त्याच्यासाठी वारे जे वाहत आहेत ते ऑन साईडला वाहत आहेत आणि त्याचा ॲडव्हान्टेज घेण्याचा प्रयत्न जरूर राहणार आहे, पण फटके चांगलेच खेळावे लागतील. ऑन साईडला चांगलं क्षेत्ररक्षण डीप मिड विकेटला. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात येथे बॅट तर ग्राउंड केली आहे, परंतु आतमध्ये पोचलाय का हा प्रश्न आहे. तिसऱ्या पंचांची मदत. सॉफ्ट सिग्नल आऊट आहे. सॉफ्ट सिग्नल आऊट येतोय. धोक्याची घंटा ताडाळी संघासाठी आणि कीर्तिराजसाठी. क्लिअर दिसतंय रिप्लेमध्ये फलंदाज पोहोचलेला आहे. नॉट आऊट. 2 धावा कंप्लीट. पंचांना असं वाटलं होतं की कदाचित तो पोहोचलेला नाही आहे. सॉफ्ट सिग्नल त्यासाठीच दिला जातो. जर काही गोष्टी आपल्याला रिप्लेमध्ये स्पष्ट झाल्या नाहीत तर मात्र पंचांचा सॉफ्ट सिग्नल अंतिम असतो, परंतु क्लिअर दिसतंय रिप्लेमध्ये. खूप चांगलं टेलिकास्ट प्रिन्स मूवीज मार्फत. 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावसंख्या 17. आणखी 30 धावांची आवश्यकता. अवघ्या 15 चेंडूंचा खेळ बाकी आहे या मॅचमध्ये. साई स्पोर्ट्स खारबाव संघानं प्रथम बॅटिंग करत असताना 46 धावा फलकावर लावल्या. चांगली धावसंख्या उभारली आहे खरं तर. आणि या मॅच मध्ये खरं तर चेस करणं एवढं सोपं नाही आहे. संपूर्ण स्पर्धेमध्ये ते आपण बघितलंय. आज जरूर काही संघ चेस करताना जिंकलेले आहेत. काल पहिले 6 सामने चेस करणारा संघ जिंकतच नव्हता. शेवटच्या मॅचमध्ये मात्र निंबवली संघानं कमाल केली. 4 ओव्हर्समध्ये तब्बल 58 धावा चेस केल्या. ते देखील बंद्र्या मारुती काल्हेर संघाविरुद्ध. काल्हेर संघाला त्यांच्या घरच्या मैदानावर त्यांनी पराभूत केलं. पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. लो फुल टॉस लॉफ्ट केलाय. बॉल हवेत आहे. फटका फसलाय. फिल्डर बॉल खाली. जबरदस्त कॅच. मिड ऑफ मधून मिड ऑनला गेले फिल्डर करण पाटील. सामना करत असताना लो फुल टॉस एक फसवा बॉल असतो. फलंदाजाला असं वाटतं की मी याच्यावर सहज षटकार ठोकू शकतो, परंतु तसं नसतं. तो बॉल जेवढा सोपा वाटतो तेवढाच खेळण्यासाठी कठीण असतो. टायमिंग चुकलं. फटका फसला आणि फलंदाज बॅक टू डगआउट. कीर्तिराज 2 चौकार ठोकले. 10 धावांचं योगदान त्याने दिलं.
या अगोदर अमित 6 धावा बनवून बाद झाला होता, षटकार त्याने ठोकला होता. तदनंतर अमोल ठाकूर शून्यावर बाद झाला, त्याचा तो झेल अप्रतिम होता. चेतनच्या माध्यमातून बाउंड्री लाईनच्या लगत 3 फलंदाज बाद झालेत. धावसंख्या 17, अजूनही 30 बनवायचे आहेत. फक्त 14 चेंडूंचा खेळ बाकी आहे. रंगतदार अवस्थेत असलेला हा सामना. नवीन फलंदाज अजय आलाय मैदानामध्ये. अजयची बॉलिंग देखील पाहण्यासारखी होती. फिरकी आक्रमण, आल्या आल्या बॉलला फिरवण्याचा प्रयत्न बॅटने देखील केलाय, परंतु हा स्लोवर बॉल होता. चतुर गोलंदाज आहे सूरज. जास्त भन्नाट वेग तर नाहीये त्याच्याकडे, परंतु ती विविधता आहे. कधी कुठल्या लेंथवर बॉल टाकायचा हे त्याला चांगल्या प्रकारे ठाऊक आहे. किती वेगाने टाकायचा ते देखील त्याला चांगल्या प्रकारे माहिती आहे. आणि आत्तापर्यंत हे षटक खूपच छान टाकलंय सूरज पाटीलनं. 5 चेंडू टाकून झालेले आहेत. फक्त 4च धावा आलेल्या आहेत, ज्यामध्ये 1 धाव लेग बाईकची आहे. धावसंख्या 18, 3 गाड्यांच्या मोबदल्यात. 47 धावांचा पाठलाग सुरू आहे या मॅचमध्ये. वराळदेवी स्पोर्ट्स ताडाली संघाकडून साईश खारबाव संघाविरुद्ध त्यांचा हा सामना आहे. जिंकणारा संघ पुढच्या मॅचमध्ये असेल, अर्थात आजच्या शेवटच्या मॅचमध्ये, आणि तो सामना देखील भरपूर मोठा सामना असणार आहे. जय ब्राह्मणदेव भाटाळी संघाविरुद्ध लढत द्यावी लागणार आहे. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. लॉफ्ट करायचा होता. याही वेळेला अचूक टायमिंग नाही आहे. इनसाइड एज 1 धाव येथे पूर्ण करतायत फलंदाज. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. मात्र धावांसाठी फारच जास्त संघर्ष करावा लागला या षटकामध्ये. अप्रतिम षटकाची समाप्ती करत असताना सूरज पाटील सक्सेसफुल राहिलं त्याचं हे षटक. 1 गडी देखील बाद केला आणि फक्त 5च धावा या षटकामध्ये आल्या. धावसंख्या 19, 3 गड्यांच्या मोबदल्यात 2 षटकांची समाप्ती. 19 झालेले आहेत, अजूनही 28 बनवायचे आहेत. 12 चेंडूंचा खेळ बाकी. चला लगेच फिल्डिंग सेट करून घ्या, जास्त वेळ खर्च करू नका, आपल्याकडे तेवढा वेळ नाही आहे. यानंतर देखील एक महत्त्वाचा सामना आपल्याला कव्हर करायचा आहे. अतिशय सुंदर असं आयोजन या स्पर्धेचं शिवसेना युवासेना काल्हेर आणि पंत्र्या मारुती काल्हेर यांच्या वतीनं. आणि त्यामध्ये विशेष योगदान आपण बघतोय आयोजकांच्या भूमिकेत. A1 जोडी तुफान पाटील आणि स्वप्नील पाटील असतील, त्यांचे सहकारी तुफान पाटील आणि स्वप्नील पाटील यांचे सहकारी सूरज पाटील, अक्षय पाटील, गौरव माळी आणि शुभम माळी यांचं देखील तेवढंच महत्त्वाचं योगदान आहे. प्रवेश शुल्क फक्त 6,000 रुपये आणि प्रथम क्रमांकाचं पारितोषिक तब्बल 1,00,000 रुपयांचं आहे. कित्येक स्पर्धा आपण पाहिलेल्या आहेत जिकडे 15,000 रुपये एंट्री फीज असते आणि तेव्हा 1,00,000चं पारितोषिक मिळतं. इथे फक्त 6,000 रुपयांमध्ये 1,00,000 रुपयांचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक ठेवण्यात आलेलं आहे. आणि त्यासाठी एवढं कौतुक आयोजकांचं करावं तेवढं कमी असेल. सन्माननीय सुमित शेठ म्हात्रे ज्यांचा आज वाढदिवस आहे, त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. सन्माननीय बाळ्या मामा यांचे ते सुपुत्र आहेत आणि सुमित कुमार अँड कंपनीचे सर्व आहेत. युवा नेता सुमित शेठ म्हात्रे आणि त्यांचा आयोजकांना फार मोठा पाठिंबा आहे, सपोर्ट आहे आणि आयोजकांचा देखील त्यांना तेवढाच सपोर्ट आहे. नवीन षटकाला सुरुवात करतायत गोलंदाज नेहल पाटील. मागच्या मॅचमध्ये प्रभावित केलं होतं, काही फारच चांगले चेंडू टाकले होते आणि त्याने टिपलेला झेल अविस्मरणीय. वेट मिळाली आहे, चांगला फटका बॅकफुटला जाऊन हॅमट केलाय कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून. फिल्डर पाठलाग करतोय, आउटफील्ड फास्ट आणि बॉल अगदी खेळाडू कक्षामध्ये निघून जातोय. सीमारेषा पार, चौकार. अप्रतिम फटका, ऑन द राईज खेळले होते, कव्हर पॉईंटला क्लिअर केलंय. स्क्वेअर ऑफ द विकेट प्रोटेक्शन नव्हतं. फिल्डरचा प्रयत्न चांगला होता, परंतु इकडे आउटफील्ड फास्ट आहे त्यामुळे बॉल लवकर थांबत नाहीये. टायमिंग जर तुमचं चांगलं असेल तर तुम्हाला चांगली व्हॅल्यू मिळते. तुमच्या स्ट्रोकची पूर्ण व्हॅल्यू येथे मिळताना दिसले. 4 धावा येत आहेत, धावसंख्या 23. दबाव वाढत चाललेला होता फलंदाजी करणाऱ्या टीमवर. तो दबाव थोडासा कमी करत असताना हर्षल चौधरी या चौकाराच्या मदतीनं. नेक्स्ट बॉल राऊंड द विकेट. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला आत लागलाय बॅटच्या. बॉल ट्रॅव्हल होतो डीप स्क्वेअर लेगला, तिकडे फिल्डर उपस्थित आहे. फक्त 1 धाव मिळेल. सिंगलच्या जोरावर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 24 वर. आता 23 बनवायचे आहेत. 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. जबरदस्त रंगताना दिसतोय हा सामना. खारबाव विरुद्ध ताडाली. वराळदेवी स्पोर्ट्स ताडाली या संघाकडून देखील आपण धर्मराजा चषकाचं अफलातून आयोजन बघितलं. वन ऑफ द बेस्ट टुर्नामेंट्स इन द हिस्ट्री ऑफ टेनिस क्रिकेट. सन्माननीय निलेश चौधरी साहेब यांची ती स्पर्धा.
10 चेंडू आणि 23 धावा. अगदी स्लॉट मध्ये टाकलाय. बॉटम एंडचा चांगला वापर. प्लेसमेंट ला जवाब. 2 खेळाडूंना भेदत असताना बॉल सीमारेषा पार. अफलातून चौकार. फिल्डर आहे. वाईड लॉंग ऑन आहे खरं तर आणि एक डीप मिड विकेट देखील आहे, परंतु दोघांच्या मधून बॉलला पाठवलंय सीमारेषा पलीकडे. अतिशय महत्त्वाचा चौकार येतोय. धावसंख्या 28 वर जाऊन पोहोचली आहे ताडाळी संघाची. आता समीकरण उरलंय या मॅचमध्ये 9 चेंडू आणि 19 धावा. 19 धावा अजूनही बनवायचे आहेत 9 बॉल्समध्ये. सामना अजूनही दोलायमान स्थितीत आपल्याला पाहायला मिळतोय. अटीतटीची मॅच आणि हळूहळू चित्तथरारक अवस्थेत जाताना देखील दिसते. वेट दिली आहे यावेळेला. पॉइंटला क्लिअर करतोय. टायमिंग तेवढं खास नाहीये, परंतु इनफिल्डच्या वरून खेळलाय. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज अजय आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट. दोघेही यंगस्टर्स मैदानामध्ये आहेत आणि चांगले धावतायत. फ्रेश लेग्स पाहायला मिळत आहेत. 2 धावा महत्त्वाच्या असतील. 2 धावसंख्या येथे मिळाली. धावसंख्या वाढून झालेली आहे 30 आणि आता समीकरण आहे 8 चेंडू 17 धावा. प्रत्येक बॉलवर काही ना काही धावा येत आहेत या षटकामध्ये. नेक्स्ट बॉल राऊंड द विकेट. नेलचा हा बॉल वरची कडा लागली आहे, परंतु नशिबाची साथ मिळताना दिसते. टॉप एज घेत असताना बॉल चाललाय फाईन लेग सीमा रेषेकडे. फारच फाईन. काय फिल्डिंग आहे. लाजवाब कमिटमेंट. रिले फिल्डिंगचा नजारा. एकानं बॉल अडवला, तो स्वतः बाहेर गेला आणि दुसऱ्याने अर्थात मोनिशनं उचलून फेकला बॉल. 2 धावांचं संरक्षण करण्यात आलंय. नितेशनं बॉल अडवला होता, जो शॉर्ट थर्डमॅनला फिल्डिंग करतोय. मोनिश त्याच्या पाठोपाठ धावत गेला होता आणि त्याने देखील सहकार्य केलंय. 2 धावा वाचवल्यात आपल्या टीमसाठी. एक धाव लाख मोलाची ठरणार आहे, कारण लाख मोलाची ही क्रिकेट स्पर्धा आहे. धावसंख्या झाली आहे 32. आता 7 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. खारबाव संघाचा सामना म्हणजे एक पर्वणीच असते क्रिकेट रसिकांसाठी. पहिल्या मॅचमध्ये देखील आपण बघितलं किती थरार नाट्य होतं. येस, इकडे रिप्ले देखील पाहण्यात आलेला आहे. 2च धावा मिळणार आहेत. बॉल अडवलाय. पार्टनरशिप चांगली येथे बिल्ड होताना दिसते अजय आणि हर्षलच्या दरम्यान. 32 धावा फलकावर. 7 चेंडू आणि 15 धावा. फुल टॉस आहे. अतिशय कडक असा कव्हर ड्राईव्ह, परंतु डीप मध्ये आहे प्रोटेक्शन. काय टायमिंग होतं, परंतु प्लेस बरोबर करता आला नाहीये. दोन्ही फलंदाज एकाच एंडला आहेत. इकडे बघायचं आता पंच काय निर्णय देत आहेत. येस, फलंदाजाला बाद घोषित करण्यात आले. चांगला बॉल डिलिव्हर केलाय गोलंदाज नितेश पाटीलनं. नितेश आता वरचढ ठरताना दिसतोय शेवटच्या ओव्हरमध्ये. पहिले 3 चेंडू त्याच्यावर नावावर राहिलेत. एकच धाव खर्च केली आहे आणि आता उर्वरित 3 बॉल्समध्ये 13 बनवायचे आहेत वराळ देवी स्पोर्ट्स ताडाळी संघाला. मोठ्या फटक्यांची नितांत आवश्यकता आहे टीम ताडाळीला. सामना अजूनही भरपूर रंगतदार अवस्थेत आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साईडला प्रोटेक्शन आहे. बाउंड्री लाईनवर लॉंग ऑन, डीप मिड विकेट, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळाडू तैनात. ऑफ साईडला डीप एक्स्ट्रा कव्हर आहे. स्लॉक स्वीप करायचा होता. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. आणखी एक डॉट बॉल. या अगोदरचा बॉल एस्टनच्या रोखानं होता.
हा बॉल मात्र लाईन फार वेगळी पाहायला मिळाली, उजव्या इष्टीच्या बाहेर ठेवला आणि बीट केलं बॅटरला. अफलातून गोलंदाजी अंडर प्रेशर नितेश पाटीलची पाहायला मिळते. आणि आता 2 बॉल्समध्ये 13 बनवायचे आहेत. चेझिंग कंपल्सरी आहे, त्यामुळे 2 लीगल चेंडू जर गोलंदाजाने टाकले तर मात्र विजय येथे सुनिश्चित झालेला दिसतोय साईश खारबाव संघाचा. मला असं वाटतं की ताडाळी संघानं चूक कुठे केली तर अजयची विकेट फेकून, कारण तो लेफ्टी बॅटर होता. हा फटका चांगला आहे, उडवलाय ऑन साईडला, हवेच्या प्रवाहाच्या विरुद्ध. बॉल मिड विकेट सीमारेषा पार, षटकार. की दिवा विसताना थोडा मोठा होतो, तशीच काहीशी परिस्थिती येथे दिसते ताडाळी संघाची. 1 चेंडू बाकी आहे, 7 धावांची आवश्यकता. गोलंदाजाला माहिती आहे की षटकार ठोकून देखील प्रतिस्पर्धी संघ जिंकणार नाहीये, पण हा फटका चांगला होता. खरं तर गोलंदाजाने तेवढी चान्स दिली नव्हती. फटका बनवलाय खऱ्या अर्थानं अक्रॉस द लाईन. चांगलं टायमिंग साधत असताना एक चांगला षटकार माधवच्या बॅटमधून. एखादा एक्स्ट्रा बॉल जर आला वाईट किंवा नो तर मात्र फार जास्त थरार पुन्हा एकदा निर्माण होऊ शकतो, परंतु नितेश ती चूक करणार नाहीये. आणखी एक चांगला फटका कव्हरच्या वरून, बॉल सीमा पार. 4 धावा मिळतील देखील, परंतु त्या काहीही कामाच्या नसतील ताडाळी संघासाठी. सामना त्यांनी गमावलाय, सामना जिंकलाय साईश खारबाव संघानं. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम साईश खारबाव अँड हार्ड लक वराळदेवी ताडाळी. परत टॉससाठी कॅप्टन या, भाटाली टीमचे कॅप्टन आणि खारबावचे कॅप्टन. सामनावीर खेळाडूकडे आपण जाणार आहोत आणि सामनावीराचा मानकरी ठरलाय सूरज पाटील. 4 धावा फक्त खर्च केल्या, दुसऱ्या षटकामध्ये तो आला होता आणि एक महत्त्वाचा गडी देखील बाद केला. इकॉनॉमिकल गोलंदाजी आणि सक्सेसफुल षटक होतं. सो सूरज पाटील इज द मॅन ऑफ द मॅच. आपण आधी टॉसकडे जाणार आहोत. दोन्ही कॅप्टन हॅलो, सन्माननीय शरद पाटील साहेब आणि सन्माननीय विकास पाटील साहेब, दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय आपण आमच्या टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आपल्या शुभ उपस्थितीमध्ये पुढील सामन्याची नाणेफेक केली जाईल. सर्वात महत्त्वाचा सामना आजच्या दिवसातील, कारण आजच्या दिवसातील ही शेवटची मॅच आहे. जिंकणाऱ्या संघासाठी 1 पारितोषिक लागू होणार आहे आणि अंतिम 3 मध्ये तो संघ दाखल होणार आहे. आतापर्यंत 1 संघ दाखल झालेला आहे. अंतिम 3 मध्ये तो संघ आहे आई वज्रेश्वरी निंबवली आणि आता ह्या 2 संघांपैकी 1 संघ पुढे वाटचाल करणार आहे. बघायचे कुठला संघ असेल, खारबाव की भाटाळी. धन्यवाद अजय करत. कैलासचे अनुभाई चंद्रकांत पाटील टॉस बॉक्स आपण पाहतोय आणि या टॉस बॉक्समध्ये टॉस आमचे ट्रॉफी स्पॉन्सर नक्कीच आपण पाहतोय शरद पाटील साहेब आणि त्यांच्या समेत विकास पाटील साहेब आणि आमचे लाडके आयोजक नक्कीच त्यांच्या समेत आपल्याला पाहायला मिळतात. छापा कॉल आहे आणि छापा चाललेला आहे, तर छाप पाडलेले खारबाव संघाचा संघनायक वंडरबॉय खारबाव प्रणय पाटील यांनी टॉस जिंकलेला आहे. मान्यवरांना विनंती असेल की आपण व्यापीठाची सोडावायची आहे. खारबाव संघनायक प्रणय या टॉस आपण जिंकले. टॉस महत्त्वाचा होता. हो, नक्कीच महत्त्वाचा होता आणि महत्त्वाचा टॉस तू जिंकले, तर निर्णय काय असेल? गोलंदाजी प्रथम गोलंदाज स्वीकारले आहे. नक्कीच आतापर्यंत या स्पर्धेचं वैशिष्ट्य आपण पाहतोय भिवंडीमध्ये प्रथमच केवळ एंट्री फी 6,000 रुपये आणि बक्षीस लाखाचं. काय म्हणशील अजूनशे? नक्कीच दादाने खूप मनाचा मोठेपणा केलेला आहे. 6,000 मध्ये 1,00,000 रुपये कोणच बक्षीस देत नाही आणि इथे त्यांनी काले ग्राउंडवरती इतिहास रचलेला आहे. क्या बात आहे. नक्कीच ऐतिहासिक स्पर्धा आपल्याला पाहायला. अतिशय चांगली प्रतिक्रिया तू व्यक्त केली. आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. 22 टॉस आपण गमवलं. टॉस गमवल्यानंतर प्रथम आपल्याला फलंदाजी करायची आहे. टॉस जर आपण जिंकलं असतं तर आपला निर्णय काय असता? क्षेत्ररक्षण स्वीकारले असतं, मात्र आता आपल्याला फलंदाजी करायचं आहे. या स्पर्धेबद्दल काय म्हणशील? कारण एंट्री फी फक्त 6,000 रुपये आणि तब्बल 1,00,000 रुपयाचं पारितोषिक. आयोजन पण सुंदरच आहे आणि 6,000 मध्ये एंट्री 1,00,000 फायनल आहे, तर चांगलीच संकल्पना आहे. नक्कीच आपल्या संघाला देखील हार्दिक शुभेच्छा. टॉस केला गेला, टॉस जिंकलाय खारबाव संघाने प्रणय पाटील याने आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मी घेऊन जातो टॉस बॉक्सून सरळ आमच्या कॉम बॉक्समध्ये.
चला क्षणाचाही विलंब न करता लगेच आपण या मॅचला सुरुवात करायची आहे. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा असतील सर्व क्रिकेट रसिकांच्या वतीनं. अतिशय महत्त्वाची लढत आहे. ब्राह्मणदेव भाटाळे विपक्ष साईश खारबाव. या मॅचमध्ये विजय मिळवणं म्हणजे अंतिम 3चं तिकीट तुमचं पक्क होणार आहे. कदाचित तुम्हाला नशिबाची साथ उद्या मिळाली तर थेट फायनलची फेरी देखील तुम्ही गाठू शकता, पण त्यासाठी हा सामना जिंकणं फार गरजेचं आहे. साईश खारबाव वन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. या अगोदरचे दोन्ही सामने त्यांनी प्रथम बॅटिंग करून जिंकलेले आहेत, पण आता दिवसाच्या शेवटच्या मॅचमध्ये टॉस त्यांच्या बाजूने लागलाय. गोलंदाजी स्वीकारले, धावा चेस करण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे. खरं तर बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे, याच्यामध्ये ती मात्र शंका नाही आहे, आणि तो देखील एक चर्चेचा विषय असणारच आहे. कदाचित तेच लक्षात घेऊन त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. गोलंदाज देखील काही प्रमाणात चांगली कामगिरी करताना दिसलेत. विशेषतः अंडर प्रेशर आपण बघितले नितेश पाटीलला चांगला मारा त्याने केलेला आहे, आणि सूरज पाटीलनं मागच्या मॅचमध्ये जी गोलंदाजी केलेली आहे त्याला तोडच नाही आहे. तर मॅचला आता सुरुवात होत आहे. फलंदाज पाठवून द्यायचे त्वरित मैदानामध्ये. जय ब्राह्मणदेव भाटाळे संघानं सकाळी सामना खेळला होता आणि आता थेट ते आलेले आहेत सायंकाळच्या सत्रामध्ये खेळण्यासाठी. थोडी विश्रांती त्यांना मिळालेली आहे, फ्रेश होऊन आले असतील. पण असं असलं तरी देखील दुसरीकडे आपण जो संघ पाहतोय खारबाव, त्यांच्याकडे एक चांगला रिदम आहे. तर ह्या दोन्ही गोष्टी इथे पाहण्यासारख्या असणार आहेत, की विश्रांतीचा जास्त फायदा मिळणार आहे की रिदममध्ये असलेल्या संघाला जास्त त्याचा फायदा मिळणार आहे. पाहणं अतिशय मनोरंजक ठरणार आहे. कुठेही जाऊ नका, पाहत रहा प्रिन्स मूवीजवर. सुमित म्हात्रे चषक 2025. आणि आता कॉमेंट्री बॉक्समध्ये सज्ज होत आहेत धावतं समालोचन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी धमाल कॉमेंटेटर सुभाष धुमाळ. तर अतिशय भव्य दिव्य आयोजन आणि या स्पर्धेची चर्चा संपूर्ण भिवंडी तालुक्यामध्ये, नक्कीच भिवंडी या तालुक्याच्या बाहेर देखील ऐकायला पाहायला मिळते. कारण प्रवेश फी फक्त 6,000 रुपये आणि तब्बल 1 लाख रुपयाचं बक्षीस प्रथमच भिवंडीमध्ये. नक्कीच भव्य दिव्य